सी जस्ट हाय पॉइंट्सला तुम्हाला हायलायटर लावायचं आहे. ओव्हरऑल फेसला बिलकुल लावू नका, फनी दिसतात ते, असे खूप ग्लिटरी दिसतं मग तुमचा फेस. सो फक्त तुम्हाला हाय पॉइंट्सला हायलायटर लावायचं आहे. आणि थोडंसं इथे सुद्धा, बिकॉज माझा ड्रेस पूर्ण गाईस नशीब माझी काच फुटली नाही. वेट, नशीब काच फुटली नाही. बट ही जी व्हॅनिटी आहे ही माझी जान म्हणता येईल एवढी खास आहे. बिकॉज ही मी माझ्या स्वतःच्या पैशातून घेतली आणि स्वतःच्या पैशातून घेतलेली गोष्ट तुम्हाला माहिती आहे किती खास असते. आणि खूप पैसे लावलेत मी ह्या मेकअप व्हॅनिटीच्या पाठी. नशीब तुटली नाही माझी काच. मला आता फिटिंग करून घ्यावीच लागेल. आपलं हायलायटर लावता लावता राहिलंय की झालंय, आय गेस येस झालंय. ओके, पटकन इयरिंग्स वेअर करूया. दिसताना वाटायला खूप हेवी आहेत, बट खूप नाजूक इयरिंग्स आहेत आणि खूप हलके आहेत. सो ह्या ड्रेसवर हे खूप छान कॉम्प्लिमेंट करतात. सो फक्त एवढंच, मी गळ्यात काहीच घालणार नाही आहे, जस्ट इयरिंग्स मी लॉंग असे ठेवणार आहे. मला अजून सुद्धा धगधग होते गाईज. सी, हे इयरिंग्स खरंच खूप सुंदर कॉम्प्लिमेंट करतात ह्या पुऱ्या ड्रेसला. फक्त छोटीशी डायमंड टिकली लावते. नेल्स आहेत त्यामुळे टिकली लावायचं म्हणजे स्ट्रगल आहे गाईज. टिंकूशी टिकली आहे ही गाईज. सी, या बँगल्स आहेत, घालू की नको? या बँगल्स राहू देत की नको मला कळत नाही आहे. एक्स्ट्रा वाटत असेल तर मी काढीन, बट आता मी घालते. फ्रेंड्सला विचारून करू शकते. आणि ह्या गोल्ड रिंगवरच मी एक रिंग वेअर करते. थोडंसं मेकअपमध्ये ॲड केलं ते म्हणजे काजळ, आणि शुगरचाच काजळ मी यूज करते. सो या, दिस इज माय फायनल लुक गाईज. पर्स घेतली मस्त, हे छान अशा बांगड्या घातल्यात, रिंग, इयरिंग्स ऑफकोर्स, अँड वॉच. मला तर मी खूप छान दिसते असं वाटतं. तुम्हाला कसे वाटतंय? आय एम रेडी टू गो. बाय.